आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता मला सांगा की नेमकं त्या दिवशी काय काय घडलं होतं, सांगा पटकन. सर मला खरंच माहित नाही काय झालंय सर. रात्रभर तिथे मंजू होती त्यामुळे तिलाच माहिती असणार सर. साहेब, मला तर वाटते वाघमारींनी चुकीचं रिपोर्टिंग केलंय किंवा काहीतरी विसरले असणार ते सांगायला. अहो साहेब, या रातपाळीच्या असणाऱ्या माणसाला पण काय बोलता आलं नाही. अहो यांनी माहितीच नीट पुरवली नसणार आहे. सर मी असताना जिवंत होते ते. हल्ला होऊन बी जिवंत होते. काय हल्ला? अहो कसला हल्ला? आणि हल्ला झालाय ते तुम्ही मला आत्ता सांगताय? नाही सर, मी रात्री तर चौकीत कळवलं होतं. तुम्हाला किती फोन केले तुम्ही उचलले नाहीत. खुसपुटे साहेबांनी बी नाही उचलले. बर ठीक आहे, पण मला आता सांगा की नेमकं काय घडलं होतं. सर त्याचं काय झालं? असं सगळं झालं सर. ओके, कसं आहे, रिपोर्ट्स मिळाल्यानंतर आपल्याला निश्चित समजेल की मृत्यू कशामुळे झालाय ते. आणि त्याच्या गळ्यातलं लॉकेट माझ्या हातात आलं. वाघमारे, अहो एवढा मोठा पुरावा तुमच्याकडे होता आणि तुम्ही तो आतापर्यंत लपवून ठेवलाय स्वतःकडे अजूनही. सर मी आत्ताच तर आले चौकीत. मला वाटलं एवढा महत्वाचा पुरावा आहे तर थेट तुमच्यापाशी आणून द्यावा. वाघमारे, वाघमारे तुम्ही अशक्य आहात, अशक्य. मला ना कधी कधी समजत नाही की तुमचं कौतुक करावं की तुमच्यावर ओरडावं. पाहिलं खुसपुडे, हा, आपलं नशीब चांगलं म्हणून निदान एवढा तरी पुरावा आपल्याला मिळालाय. हो नशीब आहे. द्या, कुठे ते लॉकेट काढा लवकर. अहो द्या लवकर. हा होता का तो? हा म्हणजे हा गण्या फिरंगे. वाघमारे, हा होता का तो? हा फोटो आणि मी पाहिलेला माणूस फरक वाटतोय. शक्य आहे. एकतर हा फोटो खूप जुना आहे आणि वयानुसार त्याच्या चेहऱ्यात शरीर यष्टीत बदल झालेला असणार आहे. इस वाघमारे, तुम्ही नक्की या माणसाला समोरून पाहिलंय?
हो सर. स्केच आर्टिस्टला बोलवलं तर तुम्ही त्याचं वर्णन करून त्याचं स्केच बनवू शकाल? हो सर. ठीक आहे, आपल्या स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या आणि त्याचं स्केच बनवून घ्या पटकन. सर आपले स्केच आर्टिस्ट गावाला गेले 10 दिवस. सर माझ्या ओळखीचे एक चित्रकार आहेत, त्यांना बोलवू का? ठीक आहे, बोलवा त्यांना. मिस वाघमारे, चांगलं काम केलं तुम्ही. गुड वर्क. वाह, काय स्टाईल आहे माझी. काय उभा राहायची पद्धत आहे माझी. काय शब्द फेक आहे माझी. असं वाक्य तयार करता यायला पाहिजे आणि पब्लिक मध्ये फेकता यायला पाहिजे आणि अशा टाळ्या घेतल्या पाहिजेत माझ्यासारख्या. साहेब तो गण्या फिरंगी आलाय, बोलू त्याला. ऑफकोर्स बोलवा. फिरंगी MH11 CF 7813. ये बस. ते कुठे बस, ते बस. तुला माहितीये का तू काय काम केलंस? काय काम केलंस माहितीये का तुला? काय काम केलंस माहितीये ना तुला? तो सावंत, सदा सावंत, माझा जुना दोस्त, मला मागे टाकून पुढे निघून गेला, आमदार झाला. मग मला शांतपणे शिकवायला लागला, शाळा घ्यायला लागला माझी. बरं झालं तू त्याची शाळाच बंद करून टाकलीस. पंकज, याला याचा उरलेला मेहनताना द्या, प्रोत्साहित करा याला. 1.5 लाख आहेत. जेव्हा जेव्हा कुणी माझी शाळा घेईल ना, ही शाळा बंद करायला तुला यावं लागेल. तुम्ही कधी पण आवाज द्या, हे गण्या फिरंगी कधी पण हजर होईल. चला येऊ. ऐक, काही पुरावा मागे सोडला नाहीस ना? मी माणूस आणि पुरावा दोन्ही बी मागे सोडत नाही. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. जा, नका पाहू बाई माग वळून. मंजू, काय ग, कशी आहेस? हो तुम्हाला शोधत होते, बरं झालं तुम्ही भेटलात. अहो गार्डन मध्ये पण जाऊन आले आणि मंदिरात पण जाऊन आले. काय ग, काय विशेष? का परत अडचणीत सापडलीयस? नाही, ते जरा माझं एक काम होतं ते. अगं बोल की, माझ्याशी बोलायला काय घाबरतेस? मी काय मम्मी साहेब आहे का? काय झालंय काय? तुला काय मदत हवी आहे का? त्याचं काय झालंय काका?
आता मी त्या हल्लेखोराला पाहिलंय आणि आमचा स्केच काढणारा नेमका 10 दिवस गावाला गेलाय. त्या गुंडाला लवकरात लवकर पकडायचंय. तेव्हा तुम्ही त्याचं स्केच काढायला मदत कराल का प्लीज? हे बघ मंजू, या अशा भानगडीत मी शक्यतो कधी पडत नाही. काका प्लीज समजून घ्या. अहो एका माजी आमदाराचा खून झालाय आणि त्या गुंडाला लवकरात लवकर पकडायचंय. तुमची पोलिसांना मदत होईल काका. शेवटी कायद्याला मदत करताय तुम्ही. प्लीज. ठीक आहे, करतो मी तुझी मदत. चल. चला. अरे ए सावंत, तुला माहीत नव्हतं का माझ्या वाट्यात आलेल्या मुंगीला सुद्धा मी माफ करत नाही, सोडत नाही. मग पण बरं झालं तू डेअरिंग केलंस आणि तुझी वेळच परत आली. मला कार्यवाही करावी लागली. साहेब, त्या खुसपुड्याचा फोन होता. त्या गण्या फिरंगीचं लॉकेट सापडले पोलिसांना. आली माती 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 खाल्ली. पोलिसांना नाही सापडलं पाहिजे. तो अजिबात पोलिसांना नाही सापडलं. एक मिनिट, जे लॉकेट सापडले त्याच्यामध्ये त्याचा जुना फोटो असेल. पोलिसांना काय माहित तो आता कसा दिसतो ते. कुठं सापडलं म्हटलं लॉकेट? खुसपुडे तसं काय बोलला नाही. त्याने लपून फोन केला होता. माहिती काढा, सगळी माहिती मिळवा. जी. नका पाहू बाई माग बळून, ए चिमुकू मुरादा गुद्दा गंगा जमुना चंद्रावळी नीट चला मोर बघून. नका पाहू बाई माग वळून. सर, पुढे कुठे गेला होता? ती एका लहान मुलाची मिसिंग केस होती. ती जरा चौकशी करत होतो. या काका. सर सर हे प्रभाकर काका आहेत. मी म्हणलं होतं ना चित्र काढतात. अच्छा, नाईस टू मीट यू. नमस्कार. खरं म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं आलात, तुमचे खरंच खूप आभार. अहो, आभार कसले. खरं तर या पोरीनं काही पर्यायच ठेवला नाही बघा. आणि तसंही तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, मग माझ्याकडून जर तुम्हाला काही मदत होत असेल तर आनंदच होईल मला. चला कामाला लागूयात. या ना, आत या. आपण इथं काढलं तर चालेल? हो, काहीच हरकत नाही. हो. काका पाणी. सांग आता. सर, एक्सक्यूज मी, फोन होतोय. हे बघ आता. हाच आहे तो.
हा तर गण्या फिरंगी. कुख्यात सुपारी किंग. हा फोटो सगळीकडे पाठवा, व्हायरल करायला. लागा का आम्हाला? ओके सर. रुपाली, रुपाली अगं दार उघड ग. रुपाली, अगं दार उघड. रुपाली, अगं दार उघड. अगं असं काय करतेस तू? अगं एका लग्नासाठी आपण आपली इज्जत कमी करून घ्यायची का? अगं लोक हसतील ग आपल्याला, म्हणतील मुलीच्या लग्नासाठी लोकांचे पाय धरावे लागतात यांना. असं सुद्धा म्हणाल कमी करणार नाहीत ग ते, आणि ते मी होऊ देणार नाही ग मुली. खरंच सांगतोय तुला. अगं दार उघड ग बाळा, दार उघड. बाबा, तुम्ही लोकांचा विचार का करताय? तुम्ही माझा विचार का नाही करत आहे? एकतर मला जो मुलगा आवडतो त्याला तुम्ही नकार दिलाय. आता तुम्ही निवडलेल्या मुलाला मी हो म्हणते तर काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या मुलीला तिच्या मनाचा मुलगा मिळतोय हा विचार करा ना. ते काही नाही, जोपर्यंत तुम्ही माफी मागायला तयार होत नाही ना तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही. हे बघ बेटा, एवढं हट्टाला पेटू नये. तुझे बाबा जे बोलतायत ते बरोबरच बोलतायत. अगं उगाच फक्त लग्न करायचं म्हणून स्वाभिमान का सोडायचा? हे बघ, तूही नीट विचार कर. तुलाही आमचं बोलणं पटेल बघ. आई, मी सगळा विचार केलाय आणि मला नाही पटत आहे तुमचं बोलणं. मी नाही उघडणार आहे दरवाजा. ठीक आहे, नको उघडू दार. आम्ही सुद्धा माफी मागून कमीपणा घेत नसतो. मेरी जान, तू सांगितल्याप्रमाणे हट्ट करतेय मी घरी, पण मला नाही वाटत आई बाबा तयार होतील. मी एवढं स्वतःला रूम मध्ये लॉक करून घेतलंय तरी पाजर फुटत नाहीये यांच्या काळजाला. अगर राणी तू फक्त हट्ट करती, त्यांना कन्व्हिन्स करा नको का? पुष्की, मी एवढं सगळं तर करतेय, अजून काय करू? एक काम कर, पुष्की तू थांब, मी करते, तू थांब. लव यू टू रुपू. चला राजवाडा राजवाडा राजवाडा, 20-20 रुपये सीट, 20-20 रुपये सीट. चला. भारती मॅडम, हे बघा. काय शेम टू शेम चित्र काढले काकांनी. गण्या फिरंगी स्वतः कौतुक करल या स्केचचं. बाई, कसला खतरनाक दिसतोय हो. रात्रभर झोप नाही यायची याचं तोंड बघितल्यावर. वय, मी तर लईच जवळून पाहिलंय त्याला. खवीसच दिसतोय बाई. बाबर साहेब नमस्ते. नमस्ते. वाघमार मॅडम. पप्प्या, तू इथे कशाला? भारती मॅडम, मीच बोलवले त्याला. हे बघ. आयु, कोण येऊ फकड्या? वॉन्टेड क्रिमिनल आहे. सातारच्या कुठल्या बी कोपऱ्यात दिसला की लगेच कळवायचं मला. कळालं का? मॅडम, अहो कशाला काळजी करता? तुम्ही फक्त शब्द टाकायचा ना, आम्ही असा काचकीने हलायचा. असा धरून ठेवतो का, सोडतच नाही त्याला. आणि आम्ही नोकरी सोडतो काय? चालतंय. जातो काय? निघ. मारीन ना, निघ. निघतो वाघमार मॅडम. म्हणजे तो ना पाकिट मारूया. कोणी साधी 90 पाजली ना तर आपली सगळी इन्फॉर्मेशन जाऊन त्या फिरंगीला सांगून येईल. पप्या तसं नाही करणार. आजवर त्यानं दिलेला प्रत्येक टिपचा फायदा झालाय. आणि कसा बी असला तरी प्रामाणिक आहे तो. गद्दारी नाही करणार.
अगं म्हणजे तुझा पगार चोरला होता त्याने. ज्याने तुझा पगार चोरला त्याच्यावर विश्वास ठेवणारस तू आता? वय, कारण तो विश्वास त्यानं कमवलाय. हॅलो, वाघमारे, अहो आत्ताच्या आत्ता घरी या. रुपाली तिच्या खोलीचं दार उघडत नाहीये. अहो आम्ही तिला खूप मनवतोय पण ती ऐकतच नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी लगेच येते. मी आले की बोलते तिच्याशी. हो लगेच या. ठीक आहे, येते मी. भारती मॅडम, जरा जावं लागतंय, तुम्ही सांभाळून घ्याल ना प्लीज? हा, जातो. ए म्हणजे पण निघालीस कुठे एवढ्या घाईत? मी आल्यावर तुला सगळं सांगते नक्की, पण आता अर्जंटमध्ये जावं लागते. येते मी. साहेब, कुचपुड्याचा फोन आहे. बोल. साहेब, आमच्या चौकीतल्या एका कॉन्स्टेबलनं गाण्या फिरंगीला बघितलं. कोण आहे पोलीस? कॉन्स्टेबल मंजू, मंजिरी वाघमारे. कॉन्स्टेबल मंजू.